मित्रांनो, आली सर्वात मोठी बातमी। आता विठुरायाच्या दर्शनासाठी नवा नियम लागू, ज्याचं पालन आता सर्वांनी करावं लागणार आहे। आता गरीब असो किंवा श्रीमंत असो, कोणी आमदार असो किंवा खासदार असो किंवा सर्वसामान्य माणूस असो त्याला आता पंढरपुरात दर्शन घ्यायचं असेल तर हा नियम तुम्हाला पाळावा लागेल। आषाढी एकादशीला पंढरपूर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला किंवा इतर वेळी दर्शन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण की नवीन नियम आता पंढरपूरचे जे कलेक्टर आहेत तर त्या कलेक्टरने जारी केलेला आहे। हा नवीन नियम आता गरीब असो किंवा श्रीमंत असो, आमदार असो, खासदार असो, कोणीही असो, नियम हे सर्वांना आता पाळावेच लागतील। नाहीतर या नियमानुसार आता दर्शन मिळणार नाही। मूक दर्शन देखील आता बंद होणार की काय, सुरू राहणार की काय, याविषयी चर्चा सुरू होणार आहे। कारण की आज एक नवीन नियम आता जाहीर करण्यात आलेला आहे। आता कोणाला दर्शन मिळणार, यामुळे आता कोणाला दर्शन मिळणार नाही, याच्या मागे नेमकं काय करणार आहे, कोणता तो नियम आहे जो प्रत्येकाला आता पाळावा लागेल। जर पंढरपुरात आषाढीला तुम्ही गेला असेल किंवा इतर दिवशी तुम्ही विठ्ठल दर्शन घ्यायला गेला असेल तर हे नियम तुम्हाला आता पाळावे लागणार आहेत। आता या नियमाची माहिती घ्या। हे जर नियम तुम्हाला माहिती नसले, तुम्हाला तिथे जाऊन दर्शन मिळणार आहे का, आता कोणता नियम त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा। जे पंढरपुरातील कलेक्टर आहेत, जिल्हाधिकाऱ्यांनी हा आता नियम लागू करण्यात आलेला आहे, जो आमदार खासदार सर्वांनाच आता लागू असणार आहे। सर्वसामान्य माणसाला देखील या वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सगळ्यात मोठा नियम आता लागू करण्यात आला आहे। आजपर्यंत असे नियम नसायचे, पूर्वीचे नियम वेगळे होते, पण या वर्षीचे नियम खूप आता मोठे वेगळे आहेत। त्यामुळे नियम कोणता आहे, किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या आता लक्षात येणार आहे। पंढरपूरची वारी आणि आषाढीची वारी एकादश ही सगळ्यात एक महाराष्ट्राची ओळख आहे। आपल्या संस्कृतीचा, भक्तीचा एक अविभाज्य घटक आहे आणि कित्येक शतकापासून वारीची परंपरा अखंडपणे सुरू आहे। आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी अगदी छोट्यापासून ते वृद्धापर्यंत, पुरुषापासून ते महिलापर्यंत कुठल्याही सुखदुःखाची पर्वा न करता विठ्ठल नामाचा गजर करतात। पण आता पंढरपुरात चालत जात त्या पंढरपूरच्या दिशेने निघतात। विठ्ठलाचं दर्शन व्हावं म्हणून ते विठ्ठलाची वाट देखील बघत असतात। महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई बाप आहेत, यामध्ये कोणताच भेदभाव नको। सगळे माऊली या ठिकाणी वारकरी दिशेने येत असतात। आता या चंद्रभागाच्या वाळवंटात हे वारकरी लाखो भक्त पताका घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या त्या ठिकाणी आलेले आहेत। आता आषाढी एकादशी येणार आहे। आषाढी एकादशी दिवशी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी पंढरपूरला लाखो भक्त येतात आणि मंदिर परिसरात चंद्रभागेचे नदीचे घाट पूर्ण पंढरपूर नगरी भक्ताच्या गर्दीने फुलून जाते। मग आता एक पूजा केली जाते, विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा होते। त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते केली जाते। ही पूजा पाहण्यासाठी, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दूरदूरून देखील भाविक येतात। या विठ्ठल मंदिरात काकड आरतीपासून रात्रीच्या शेजार आरतीपर्यंत सर्व भाविक भक्तीची गर्दी असते। चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या रांगे उभे राहणारे वारकरी अस्मरणीय दृश्य असते। प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की विठू माऊलीचे दर्शन घ्यायचं। पण या आषाढीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पंढरपूरचे जिल्हाधिकारी यांनी एक नवीन नियम केला आहे, अत्यंत महत्त्वाचा नियम केला आहे। हा फक्त आषाढीसाठी नाही तर पंढरपुराला दर्शनासाठी तुम्ही याच्या अगोदर देखील जाणार असाल, याच्या नंतर देखील जाणार असाल, मग कोणी आमदार असो किंवा खासदार असो किंवा सरकारी अधिकारी असो, सर्वसामान्य महिला असो किंवा पुरुष असो, त्यांना दर्शनासाठी सगळ्यासाठी हा नियम आता सारखाच केला जाणार आहे। मागच्या वर्षी किंवा त्याच्यापूर्वी हे नियम वेगळे असायचे, पण यावर्षी नियमामध्ये बदल करण्यात आले। नियम आता काय आहेत त्यामुळे आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत। आता मूक दर्शन चालू राहणार की बंद राहणार, यावर्षी माहिती देखील आता समोर आलेली आहे। यावर्षीची पूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे। पूर्वीच्या काळात काय व्हायचे, दर्शनाचे नियम वेगळे राहायचे, लाखो वारकरी त्या ठिकाणी यायचे, त्यांना दर्शन मिळायचं नाही, काही जणांना मिळायचं। आता काही जणांना मूक दर्शन मिळायचं, पण काही जणांना लाईनला लागून दर्शन घ्यावं लागायचं। आणि काही जण त्या पांडुरंगाच्या विश्रांती स्थळ आहे तिथे दर्शन घ्यायचे, काही जण चंद्रभागेतून तो सोहळा आहे त्या ठिकाणी बघायचे। अशी विविध प्रकारे दर्शनाची पद्धत राहायची। लोक कित्येक तास उभे राहायचे, खूप त्रास व्हायचा रांगेमध्ये। तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागायची। पण यावर्षी थोडासा निर्णय बदलला आहे। कारण काय होतं, जसं जसं आषाढी एकादशी किंवा आषाढीची यात्रा आहे ती आता जवळ येऊ लागली किंवा आता काही तासात आले किंवा आषाढी एकादशी येते किंवा एकादशीला सगळे जे भावी भक्त आहेत ते येत असतात। मग आता पंढरपूरमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागलेल्यामध्ये देशभरातून परदेशातून लोक आषाढीला येत आहेत आणि या वाढत्या गर्दीला व्यवस्थित सांभाळण्यासाठी, प्रत्येक भक्ताला सुलभ उपलब्ध दर्शन करून देण्यासाठी एक मोठं आव्हान सरकार पुढे आहे। म्हणजेच या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे जिल्हाधिकारी यांनी अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। असा निर्णय आहे की पंढरपुरातल्या दर्शनासाठी कोणीही येऊ द्या, एखादा गरीब व्यक्ती येऊ द्या, एखादा श्रीमंत व्यक्ती येऊ, आमदार असतील, खासदार असतील किंवा सर्वसामान्य माणूस असेल किंवा पैसेवाली व्यक्ती असतील, गरीब असतील, कोणीही अधिकारी असतील, कोणी का असेल तर त्याच्यासाठी नियम हा सर्व समान आहे। सगळ्यासाठी नियम सारखाच राहणार आहे। मग दर्शन चालू राहणार का बंद राहणार, ही वारीसाठी ज्या दर्शनासाठी रांगा लागायच्या
ते आता कशा लागणार या नियमानुसार आता ठरणार आहे। आता हा नियम लागू करण्यात आला आहे, त्याचे परिणाम काय होणार, तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीत वर्षभरात आता कधी जर तुम्ही पंढरपूरला गेले त्यावेळेस तुम्ही दर्शनाचा हा नवा नियम काय असणार, हा नियम असल्यामुळे आता पंढरपुराची वारी करताना तुम्हाला काय नियमाचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे। आता काही आषाढी यात्रा सुरू झाली आहे, पंढरपुराचा भक्त पाहायला गेलं तर भर भरून गेला, त्या ठिकाणी आलेले देखील आहेत। आता कोणताही त्रास न होता सुलभपणे सगळ्याला विठ्ठल रुक्माचे दर्शन घेता यासाठी पंढरपूरचे जिल्हाधिकारी श्रीकुमार आशीर्वाद यांनी देखील पंढरपूरचे जिल्हाधिकारी आहेत तिथले त्यांनी सगळ्या गोष्टी प्रशासनाचे सगळे नियम कायदे निर्णय सगळे पाहत असतात। मग त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय देखील घेतला आहे, त्यांनी बघितले देखील आहे गर्दी खूप मोठी आहे, काही भक्ताच्या तक्रारी देखील आल्या होत्या, भावी भक्ताच्या तक्रारी देखील आल्या होत्या, स्थानिक समितीमधून काही तक्रारी आल्या होत्या, गावातील गावकऱ्याकडून काही तक्रारी आल्या होत्या। त्या तक्रारीचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं 2010चा एक शासन निर्णय होता, त्या शासन निर्णय काय होता ते आपण जाणून घेऊया। त्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं होतं की जो दर्शन आहे तर दर्शन घेत असता त्यांना काही विशेष काळजी घ्यायची असते, काही दर्शन घेताना काही नियमाचं पालन करावं असतं, अशा प्रकारचा तो निर्णय होता। साधारणपणे या निर्णयाचं जर उल्लंघन केलं तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कारवाई देखील केली जाऊ शकते। मग अत्यंत धाडसी निर्णय होता, हा निर्णय ऑलरेडी आधीच घेण्यात आला होता, 2010लाच हा नियम करण्यात आला होता, पण त्याची अंमलबजावणी फारशी त्या पद्धतीने होत नव्हती। पण जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी त्याची अंमलबजावणी देखील केली। त्या पद्धतीने त्या पंढरपुरात जर दर्शन घ्यायचं असेल तर नियम प्रत्येकाला पाळावे लागेल, कोण आमदार असो किंवा खासदार असो, कोणी सर्वसामान्य माणूस असो, कोणीही राजकारणी असो, मंत्रिमंडळ असेल, कोणीतरी यांना हे नियम पाळणं आता बंधनकारक ठरणार आहे। अन्यथा तुम्ही या नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला नियमाचं पालन नाही केलं तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा अधिनियम आहे 2005च्या अंतर्गत कारवाई देखील होऊ शकते, विनाकारण त्या ठिकाणी केस बीस दाखल होऊ शकते, प्रॉब्लेम होऊ शकतो। आता त्यांनी जो निर्णय घेतला जिल्हाधिकारी काय नियम आहे तो सगळ्या दर्शनासाठी आता लागू होणार आहे, सगळ्यासाठी लागू होणार आहे। आता नेमका काय निर्णय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता निर्णयावर देखील पत्र देखील आले, शिंदे गटातील एक आमदार आहेत त्यांनी एक वेगळी मागणी केली होती, ते एक पत्र देखील देवस्थान समितीला त्यांनी पाठवलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी एक मागणी केली होती की त्यांच्या कुटुंबातील 21 सदस्य काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या दर्शनासाठी एक वेगळी मागणी करण्यात आली, पण ती जी मागणी आहे तर ती मागणी फेटाळून लावण्यात आली आणि मागणीला या पत्राला फेटाळलं गेलं आणि तिथल्या कलेक्टरने तो निर्णय थांबवला आणि कोणी आमदार असो किंवा खासदार असो सगळ्यासाठी नियम सारखेच असतात असं स्पष्टपणे सांगितलं। तर काय तो नियम आहे, काय गोष्टी आहेत, आपण सर्व VIP पास आता बंद करण्यात आले आहेत। पूर्वी VIP पास काढले ती दर्शन त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मिळायचं, कुठल्याही रांगेत थांबायची लागायची गरज नव्हती, काहीतरी पाससाठी एक रक्कम असेल ती रक्कम असायची आणि त्या रकमेनुसार रक्कम असेल किंवा काय पद्धत असेल तर ती कमेंटमध्ये सांगा। पण VIP पास सिस्टीम पूर्वी होती तर ती आता VIP सिस्टीम पूर्ण आता बंद करण्यात आली आहे आणि VIP पास आता नाही, सगळ्या भक्तांना अगदी व्यवस्थितपणे VIP दर्शन बंद करण्यात आल्यामुळे सामान्य रांगेतूनच सगळ्यांना दर्शन घ्यावं लागणार आहे आणि दर्शनासाठी पुरेसा वेळ आता या ठिकाणी आता मिळणार आहे आणि शिस्तीचं पालन गैरसोय टाळण्यासाठी आधीच नियोजन केलेलं आहे। तर हा जो महत्त्वाचा नियम आहे तो लागू करण्यात आला आहे आणि VIP पास आता बंद करण्यात आल्यामुळे VIP दर्शन आता पास तो बंद करण्यात आल्यामुळे सगळ्यांना समान दर्शन मिळणार आहे आणि निर्णय देखील घेण्यात आले आहे। मग आता तुम्ही VIPच्या दृष्टीने तिथे जात असाल मग तुम्हाला आता थोडासा वेळ काढून जावं लागेल, कारण तुम्हाला सामान्य लाईनमध्ये त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या निर्णयाविषयी तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।